ब्रेकिंग न्यूज, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना आता संक्रांतीपूर्वी बंपर गिफ्ट मिळणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींना आता संक्रांतीपूर्वी जे मोठं गिफ्ट आहे ती मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर लाडक्या बहिणींना संक्रांतीपूर्वी नवीन गॅस कनेक्शन मिळणार आहे। या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना संक्रांतीपूर्वी 5000 रुपयाची जी रक्कम आहे ती देखील मिळणार आहे। 5000 रुपयाची जी रक्कम आहे कशी मिळणार आहे याबद्दलचा जो व्हिडिओ आहे आपण आपल्याच YouTube चॅनलवरती सादर केलेला आहे। आपण आपल्या YouTube वरती जाऊन पाहू शकता की लाडक्या बहिणींना 5000 रुपयाची बंपर गिफ्ट जी आहे ती कशी मिळणार आहे याचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या YouTube चॅनलवरती आपण सादर केलेला आहे। विनंती राहील की त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्या योजनेमध्ये आपण पात्र होऊ शकता। त्या योजनेमध्ये देखील आपल्याला 5000 रुपये जे आहे ते संक्रांतीपूर्वी भेट मिळणार आहेत। तर ते कसे मिळवायचे, त्याची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहेत, त्याची यादी देखील आलेली आहे। तर आपण त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला संक्रांतीपूर्वी नवीन गॅस कनेक्शन जे आहे ते अगदी मोफत मिळणार आहे। याच्यामध्ये आपल्याला 2 टाके मिळणार आहेत। या व्यतिरिक्त रेग्युलेटर, पाईप आणि आपल्याला जी शेगडी आहे ती कंपनीची ब्रँडेड शेगडी जी आहे ती आपल्याला यामध्ये मिळणार आहे। हे सर्व जे कनेक्शन आहे ते मोफत मिळणार आहे। आपण यापूर्वी पाहिलं असेल भारत सरकारच्या वतीने महिलांना मोफत गॅस कनेक्शन जे आहे ते वितरित करण्यात आलेलं होतं आणि आता त्याच अनुषंगाने लाडक्या बहिणींना देखील संक्रांतीपूर्वी हे जे कनेक्शन आहे ते वितरित केले जाणार आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फी त्यांच्याकडून आकारण्यात येणार नाही। अगदी मोफत जे आहे ते गॅस कनेक्शन जे आहे त्यांना वितरित करण्यात येणार आहे। फक्त त्यासाठी आपल्याला अगदी सोपी प्रक्रिया आहे। आपल्याला मोबाईलवरती ऑनलाईन एक फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे। फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर अगदी तात्काळमध्ये आपल्या जवळील एजन्सीच्या मार्फत हे जे कनेक्शन आहे आपल्या घरपोच आपल्याला वितरित केलं जाईल। याची सोपी प्रक्रिया आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवरून देखील आपण हे जे प्रक्रिया आहे आपण करू शकता। तर अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना। आता सर्व लाडक्या बहिणींना जे गॅस कनेक्शन आहे ते या ठिकाणी मिळणार आहे। आपण पाहू शकता अतिशय आनंदाची बातमी आहे। यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, कोणत्या महिला याच्यामध्ये पात्र होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आपण पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी शासनाने वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या राबवलेल्या आहेत। त्या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणावरती जो फायदा आहे तो होत आहे। आपण जर पाहिलं तर आपल्याला गॅसच्या अंतर्गत अन्नपूर्णा योजना आहे ज्याच्यामध्ये 3 टाक्या मोफत मिळतात। या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ देखील देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये 20 लाख घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार आहे। 20 लाख महिला ज्या आहेत ते याच्यामध्ये पात्र होणार आहेत। तर याची देखील अर्ज प्रक्रिया आपण आपल्या YouTube चॅनलवरती सादर केलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊ शकता। तर आता आपल्याला जर नवीन गॅस कनेक्शन हवं असेल तर याची अर्ज प्रक्रिया जी आहे ती काय असणार आहे, यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत याबद्दलची माहिती जी आहे आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम आपल्याला यासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे आपला जो पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे तो असणं आवश्यक आहे। या व्यतिरिक्त आपलं आधार कार्ड असणं आवश्यक आहे, रेशन कार्ड असणं आवश्यक आहे। एवढी कागदपत्र असल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया करू शकता आणि यामध्ये आपल्याला संक्रांतीपूर्वी आपल्याला आपल्या जवळील एजन्सीच्या मार्फत हे जे कनेक्शन आहे ते वितरित केले जाणार आहे। याच्यामध्ये आपल्याला 2 टाके मिळणार आहेत, रेग्युलेटर, पाईप आणि आपल्याला जी शेगडी आहे ब्रँडेड कंपनीची ही जी शेगडी आहे ते आपल्याला घरपोच मिळणार आहे। हा जर सेट आपल्याला बाहेर घ्यायचा म्हटला तर सरासरी 10 ते 11000 रुपयाची रक्कम आहे ती आपल्याला लागू शकते। परंतु भारत सरकारच्या वतीने ही योजना अगदी मोफत राबवण्यात आलेली आहे। ही जी योजना आहे उज्ज्वला कनेक्शन 2 यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे। उज्ज्वला कनेक्शन 2 साठी जर अर्ज करायचा असेल तर आपल्या मोबाईलमध्ये आपण करू शकता अगदी 2 मिनिटांमध्ये। याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया की आपण यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आणि लाभ कसा मिळवायचा आहे। चला तर मग अर्ज प्रक्रिया थोडक्यात जाणून घेऊया। सर्वप्रथम आपल्याला गुगल या सर्च इंजिनवरती जाऊन उज्ज्वला गॅस कनेक्शन असं सर्च करायचं आहे। केल्याच्या नंतर आपल्याला अशाच प्रकारे स्क्रीन दिसेल। क्लिक हिअरवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला 3 गॅस एजन्सीज दिसतील, HP, भारत। तर आपल्याला जो हवा आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशाच प्रकारे आपल्याला स्क्रीन आहे। या ठिकाणी आपल्याला पाहूया रजिस्टर फॉर LPG कलेक्शन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर आपली वेबसाईट जी आहे काही वेळासाठी लोडिंग होईल, आपल्याला वाट पाहायची आहे। त्यानंतर नेक्स्ट स्क्रीन जी आहे ती आपल्याला ओपन झालेली दिसेल। अशाच प्रकारे आपल्याला स्क्रीन दिसेल। या ठिकाणी आपल्याला नेम वाईज आणि लोकेशन वाईज आपल्याला जे एजन्सी आहे ती शोधायची आहे। उजव्या बाजूला जर पाहिलं तर उज्ज्वला बेनिफिशरी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे सर्वप्रथम आणि या ठिकाणी आपल्याला जी एजन्सी हवी आहे त्याचं जे नाव आहे डिस्ट्रीब्युटरचं नाव, त्याचे पहिले 4 अंक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सर्च करायचे आहेत। आपण पाहू शकता नाव सर्च केल्याच्या नंतर संपूर्ण नावाची जी यादी आहे आपल्या समोर उपलब्ध झालेली दिसेल। आपण ज्या एजन्सीच्या अंतर्गत आपल्याला हे कनेक्शन हवं आहे त्या एजन्सीचं जे नाव आहे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आपण पाहूया या ठिकाणी आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला फॉर्म येईल। फॉर्म आल्याच्या नंतर हा संपूर्ण फॉर्म जो आहे तो आपल्याला या ठिकाणी भरून सबमिट करायचा आहे। संक्रांतीपूर्वी आपल्या घरामध्ये हे जे कनेक्शन आहे ते बसवलं जाईल सदर एजन्सी मार्फत। तर त्यासाठी विनंती राहील की आपण अशा स्वरूपामध्ये आपला जो फॉर्म आहे तो भरून घ्या। फॉर्म भरण्याच्या संदर्भात काय आपल्याला समस्या असतील
तर त्या कमेंट्समध्ये मला विचारू शकता। तर अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींना। ही एक मोठी घोषणा शासनाच्या वतीने केलेली आहे। हा फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला हे जे कनेक्शन आहे ते बसवण्यात येईल। तर अशा प्रकारची एक महत्त्वाची जी अपडेट आहे ती शासनाकडून सादर करण्यात आलेली आहे। आपण या योजनेअंतर्गत जो लाभ आहे तो मिळवू शकता।